श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही आपल्याला सावली देतात तर काही आपल्या आयुष्यात उन्हासारखे चटके देऊन जातात. त्यातली सर्वात त्रासदायक कॅटेगरी म्हणजे स्वार्थी आणि मतलबी लोक. ही लोक जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत तुमच्याशी साखरेसारखी गोड बोलतील आणि गरज संपली की तुम्हाला अशा प्रकारे वारेवर सोडतील की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वावर शंका येईल. पण आज मी तुम्हाला हे सांगायला आले की अशा लोकांमुळे स्वतःची शांतता भंग करू नका. जेव्हा तुम्हाला जाणवतं की समोरची व्यक्ती फक्त स्वार्थासाठी तुमच्याशी जोडलेली आहे, तेव्हा सर्वात आधी स्वतःला एक गोष्ट बजावून सांगा, मी कोणाचंही डस्टबिन नाहीये. लोक येतात, त्यांचा कचरा तुमच्या डोक्यात टाकतात, तुमचा वापर करतात आणि निघून जातात. हे थांबवण्यासाठी तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागेल. स्वार्थी माणसाला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची वाटते, ती म्हणजे तुमचा ठामपणा. जेव्हा तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागणं बंद करता तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो. तो चेहरा बघून घाबरू नका, उलट देवाला धन्यवाद द्या की त्यांनी तुम्हाला सत्याची ओळख करून दिली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांशी वाद घालण्यात आपली शक्ती वाया घालू नका. तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी स्वार्थी माणसाला आपली चूक कधीच दिसत नाही. त्यांच्यासाठी त्यांचं वागणं नेहमीच योग्य असतं. मग अशा लोकांशी लढण्यापेक्षा त्यांच्यापासून सन्मानपूर्वक अंतर ठेवणं कधीही चांगलं. सायलेन्स किंवा शांतता हे तुमचं सर्वात मोठं हत्यार असायला हवं. ज्या ठिकाणी तुमच्या शब्दाची किंमत नाही तिथे तुमचं मौनाचं समोरच्याला त्याची जागा दाखवून देतं. आपल्याला वाटतं की आपण लोकांशी चांगलं वागलो की लोकही आपल्याशी चांगलं वागतील, पण हा जगाचा नियम नाहीये. जंगलाचा राजा सिंह आहे म्हणून त्याने कोणाला खाऊ नये असं नसतं. समोरचा माणूस वाघ असेल किंवा लांडगा, तो त्याचा स्वभाव दाखवणारच. तुम्ही मात्र स्वतःला बदलण्याची गरज नाही, फक्त स्वतःची सीमा आखण्याची गरज आहे. तुमचं हृदय मोठं ठेवा, पण त्यात कोणालाही कधीही येऊन धुमाकूळ घालण्याची परवानगी देऊ नका. लक्षात ठेवा, स्वतःसाठी जगणं हा स्वार्थ नसून तो स्वाभिमान आहे. जे लोक फक्त तुमच्या रक्ताचा किंवा मेहनतीचा वापर करून घेतात त्यांना आयुष्यातून बाहेर काढताना अजिबात अपराधी वाटून घेऊ नका. झाड सुद्धा सुकलेली पानं गाळून टाकतात जेणेकरून नवी पालवी फुटू शकेल. मग तुम्ही तुमच्या आयुष्यातील ही सुकलेली आणि कुजलेली नाती का धरून ठेवताय? इतकंच सांगेन, स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही मौल्यवान आहात. तुमची ऊर्जा महत्वाची आहे. ती अशा लोकांसाठी खर्च करू नका जे तुमच्या नसण्याने कधीच दुखावले जाणार नाहीत. अशा लोकांपासून लांब व्हा. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या आणि इतके यशस्वी व्हा की ज्यांनी तुमचा वापर केला त्यांना तुमची एक झलक बघण्यासाठी सुद्धा रांगेत उभं राहावं लागेल. जगासाठी चांगलं नक्कीच राहा, पण स्वतःला संपवून कोणाचं भलं करण्याच्या फंद्यात पडू नका. कारण तुमचं आयुष्य तुमची जबाबदारी आहे, कोणाचं मनोरंजन केंद्र नाही. लोक म्हणतात जग बदलले, पण खरं सांगू का, जग नाही, लोकांचे चेहरे बदलतात. आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं वावरत असतात जी दिसायला तर आपली वाटतात, पण मनातून फक्त त्यांचा फायदा शोधत असतात. अशा स्वार्थी आणि मतलबी लोकांशी कसं वागावं हे आज तुम्हाला ठरवावंच लागेल. कारण जर तुम्ही आज गप्प बसलात तर ही लोक तुम्हाला कायमचं संपवून टाकतील. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या, कोणालाही आपली सवय होऊ देऊ नका आणि कोणाच्याही सवयीचे गुलाम बनू नका. ही स्वार्थी लोक तुमची कमजोरी ओळखण्यात माहिर असतात. त्यांना माहिती असतं की तुम्ही हळवे आहात, तुम्ही कोणाला दुखवू शकत नाही आणि नेमक्या याच गोष्टीचा ते फायदा घेतात. जोपर्यंत तुमचं रक्त आटवून त्यांना फायदा मिळतोय तोपर्यंत ते तुमच्या पाठीवर हात ठेवतील, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहाल त्याच दिवशी ते तुमच्यावर वार करायला मागे पुढे पाहणार नाहीत. अशा लोकांशी वागताना दया दाखवणं बंद करा. वाघ जेव्हा शिकार करायला निघतो तेव्हा तो समोरच्याचं दुःख पाहत नाही. तसंच जेव्हा तुमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा कोणाचंही ऐकून घेऊ नका. ही लोक तुम्हाला त्रास देतात कारण तुम्ही त्यांना तशी परवानगी देता. तुमची शांतता त्यांना तुमची कमजोरी वाटते. मग आता वेळ आली आहे तुमची ही शांतता तोडण्याची. आरडाओरड करून नाही तर तुमच्या कृतीतून त्यांना उत्तर द्या. ज्या क्षणी तुम्हाला कळतं की एखादा माणूस मतलबी आहे त्या क्षणी त्यांचं व्हॅल्यू तुमच्या नजरेत शून्य करा. त्यांच्या फोनला उत्तर देणं टाळा. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून जाणं बंद करा. सुरुवातीला त्यांना राग येईल, ते तुमची बदनामी करतील, तुम्हाला बदललेला म्हणतील, पण हे लक्षात ठेवा, जेव्हा एखादा स्वार्थी माणूस तुमच्याबद्दल वाईट बोलतो तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण त्यांचं काम आता तुमच्याकडून होत नाहीये म्हणून त्याला तुमची चीड येते. आयुष्यात डिलीट बटन वापरायला शिका. कॅम्प्युटरमध्ये जसा कचरा साठला की तो हॅक होतो
तसंच आयुष्यात ही मतलबी माणसं साठली की तुमची प्रगती थांबते. ज्या माणसाला तुमच्या वेळेची किंमत नाही, ज्याला तुमच्या श्रमाची जाणीव नाही, त्याला आयुष्यातून बाहेर काढताना हात थरथरू देऊ नका. नातं तेच टिकवा ज्यात सन्मान आहे. जिथे फक्त स्वार्थ आहे ते नातं नसून एक व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय आता तुम्हाला बंद करायचा आहे. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने तुम्हाला फरक पडता कामा नये. लोक तुमच्या आयुष्यात येतील आणि जातील, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. ज्यांनी तुम्हाला गरजेपुरतं वापरलं त्यांना त्यांच्या लायकीनुसार वागणूक द्यायला शिका. तुम्ही कोणाचेही नोकर नाही आहात. तुमचं आयुष्य एक अमूल्य देणगी आहे. ती या फालतू लोकांच्या विळखळ्यात अडकून वाया घालू नका. उठा, स्वतःची किंमत ओळखा आणि या स्वार्थी जगाला दाखवून द्या की तुम्ही एकटे सुद्धा खंबीर आहात. आयुष्यात आपण कितीही चांगलं वागलो तरी काही लोक आपल्याला फक्त वापरण्याची वस्तू समजतात. त्यांना वाटतं की तुम्ही कधीच चिडणार नाही, तुम्ही कधीच त्यांना सोडून जाणार नाही. पण आज वेळ आली आहे त्यांना त्यांचा भ्रम तोडून दाखवण्याची. स्वार्थी लोकांशी कसं वागावं याचं साधं उत्तर आहे. त्यांना तुमच्या आयुष्यातून डिलीट नाही तर ब्लॉक करायला शिका. स्वार्थी माणसाचं एकच वैशिष्ट्य असतं, तो फक्त माझं काय हा विचार करतो. तुम्ही त्यांच्यासाठी 100 गोष्टी करा, पण ज्या दिवशी तुम्ही एका गोष्टीला नाही म्हणाल त्या दिवशी तुमचे मागचे 100 उपकार ते विसरून जातील. मग अशा लोकांसाठी स्वतःचा रक्तदाब का वाढवायचा? अशा लोकांसाठी स्वतःची रात्र का वैरी करायची? सर्वात आधी अपेक्षा करणं सोडा. आपण दुःखी होतो कारण आपल्याला वाटतं की आपण कोणासाठी तरी काहीतरी केलंय तर त्यानेही आपल्यासाठी करावं. पण लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचं भलं केलंय हे तुमच्या संस्कारामुळे आणि समोरच्याचा तुमच्याशी वाईट वागतोय हे त्याच्या स्वभावामुळे. जेव्हा तुम्ही अपेक्षा करणं थांबवता तेव्हा समोरच्याच्या वागण्याने तुम्हाला त्रास होणं बंद होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची उपलब्धता कमी करा. स्वार्थी लोकांना तुमची सवय झाली असते. त्यांना माहिती असतं की एक फोन केला की तुम्ही धावत येणार. आता हे चित्र बदला. तुमची वेळ अमूल्य आहे, ती कोणालाही फुकट वाटू नका. जेव्हा तुम्ही लोकांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणं बंद करता तेव्हाच लोकांना तुमची खरी किंमत कळते. कधी कधी आपल्याला वाटतं की समोरच्याला ओरडून भांडून समजावून सांगावं की तो किती चुकत आहे. पण खरं सांगू का, स्वार्थी माणसाला कधी स्वतःची चूक उमजत नाही. उलट तो तुम्हालाच दोषी ठरवेल. म्हणून वादापेक्षा मौन निवडा. तुमचं गप्प राहणं समोरच्याला जास्त अस्वस्थ करतं. तुमचं हसणं आणि तुमची प्रगती हे स्वार्थी लोकांसाठी सर्वात मोठं इंजेक्शन आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष देणं सोडून द्या. स्वार्थी माणूस जेव्हा तुम्हाला वापरू शकत नाही तेव्हा तो तुमची बदनामी करायला सुरुवात करतो. ती त्याची हार असते हे लक्षात घ्या. तुम्ही वाघ आहात आणि वाघ कधीच कुत्र्याच्या मुकण्याने आपला रस्ता बदलत नाही. स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचा स्वाभिमान इतका वर ठेवा की कोणाची हिंमत होणार नाही तुमच्या भावनाशी खेळण्याची. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त विष कालवण्याचं काम करतात त्यांना सन्मानाने बाहेरचा रस्ता दाखवा. तुमचं मन हे एक मंदिर आहे. तिथे घाणेरड्या विचारांच्या आणि स्वार्थी वृत्तीच्या लोकांना जागा देऊ नका. उठा, डोळे पुसा आणि आजच ठरवा की इथून पुढे तुमचं आयुष्य तुमच्या अटीवर चालेल, कोणाच्या स्वार्थावर नाही. तुम्ही कोणाची देणे लागत नाही. तुमची शांतता, तुमचा आनंद आणि तुमचं भविष्य हीच तुमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचे तरी लाडके होण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा बळी देऊ नका. ही स्वार्थी माणसं आज आहेत उद्या नसतील, पण तुम्हाला स्वतःसोबत आयुष्यभर जगायचं आहे. आरशात बघताना जेव्हा स्वतःची नजर स्वतःशी भिडेल, जेव्हा अपराधी वाटण्यापेक्षा गौरव वाटला पाहिजे की मी कोणाचं वाईट केलं नाही, पण कोणाला स्वतःचं वाईट करूही दिलं नाही. ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी तुमचा वापर केला, त्यांना शिक्षा द्यायला जाऊ नका. वेळ आणि कर्माचा फेरा त्यांच्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही फक्त तुमची प्रगती करा. तुमचं यश हेच त्यांना दिलेलं सर्वात चोख उत्तर असेल. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा 2 पावलं मागे घेतो तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो लांबची झेप घेण्यासाठी तयार झालेला असतो. आता रडणं थांबवा आणि लढायला शिका. तुमचं आयुष्य तुमचं आहे, ते कोणाच्या वापरण्याचं साधन बनू नका. आज ठरवा की इथून पुढे तुमची प्रत्येक सेकंद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या सुखासाठी असेल. जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर आजपासूनच या स्वार्थी लोकांपासून लांब व्हायला सुरुवात करा. तुमची शांतता ही तुमची शक्ती आहे, ती कोणालाही फुकट वाटू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही मौल्यवान आहात. धन्यवाद.